बाळापूर पारस धरणातून अचानक पाणी सोडल्याने युवा शेतकऱ्यासह 4 बैलांचा मृत्यू. धरण प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात गावकरी आक्रमक. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पारस धरण प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे एका निष्पाप युवा शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणतीही पूर्वकल्पना किंवा सायरन न वाजवता मन नदीत धरणाचे पाणी सोडल्याने लोहारा येथील 28 वर्षीय शेतकरी शाहिद आसिफ देशमुख आणि त्यांचे 4ही बैल वाहून गेले. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या लोहारा ग्रामस्थांनी आज बाळापूर तहसील कार्यालयावर शांतीपूर्वक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई आणि पीडित कुटुंबाला तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोहारा येथील रहिवासी शाहिद देशमुख हे 7 ऑगस्ट रोजी दुपारी शेतातील काम आटोपून 4 बैलांसह बैलगाडीने घराकडे परतत होते. लोहारा गावाजवळील मन नदीचे पात्र ओलांडत असताना पारस धरणातून अचानक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाण्याचा प्रवाह एवढा तीव्र होता की संपूर्ण बैलगाडी उलटून शाहिद देशमुख पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला, तर जुंपलेल्या 4ही मुक्या जनावरांचा जागीच बुडून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते धरणातून विनासूचना पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रशासनाच्या वारंवार होणाऱ्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशमुख कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मयत शेतकरी शाहिद देशमुख यांच्या कुटुंबाला व दगावलेल्या 4ही बैलांची तात्काळ शासकीय नुकसान भरपाई मिळावी. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडून मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पारस धरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी व यापुढे धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांमध्ये सायरन, दवंडी आणि स्थानिक प्रशासनामार्फत पूर्वसूचना देणे सक्तीचे करण्यात यावे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पीडित शेतकरी कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे. मात्र लोहारा येथील मन नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन 15 ते 20 फूट गड्डे करून ठेवले आहे. या अवैध उत्खननवर कारवाई कोण करणार याकडे जनतेचे लक्ष. आज या ठिकाणी संपूर्ण लोहारावासी हे कशासाठी आले, मला असं वाटते कदाचित याची माहिती आपल्याला आहे. या ठिकाणी मेहरबान तहसीलदार साहेब यांच्याकडे आम्ही आपल्या लोहाऱ्याला जे 7/8/2026 रोजी जे दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये एक तरुण मुलगा शाहिद देशमुख याचा त्या ठिकाणी करून अंत झाला. हा अंत कशामुळे झाला, खरं म्हणजे याचं हे शोधणं गरजेचं आहे. कारण या पारस डॅमचे हे जे कर्मचारी आहेत हे एवढे मज्जावलेले आहेत, हे कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी आता सरपंचांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की कुठल्याच प्रकारची पूर्व सूचना न देता ते नेहमी पाणी सोडतात. यापूर्वी जवळपास 5 त्या गावातले लोक या पाण्यामध्ये वाहून त्यांचा मृत्यू झाला, तरी सुद्धा या प्रशासनाला त्याची जाग येत नाही. म्हणून आज या ठिकाणी या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन भाऊ यांच्या आदेशाने आज या ठिकाणी लोहारावासी आम्ही सर्वजण तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो आणि त्या माध्यमातून आमची या ठिकाणी एक स्पष्ट मागणी आहे की 1 महिन्याच्या आत जर त्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू आणि जे काही शासनाच्या मदती असतील, जे वाहून गेल्यानंतर ज्या परिवाराला मदत द्यावं लागते ते सर्व मदत आणि ते बैल त्या ठिकाणी त्याचे जे बैल मेले त्याची मदत, अशी सर्व मदत आम्हाला 8 दिवसाच्या आत त्या परिवाराला द्यावं यासाठी आम्ही विनंती करायला मेहरबान तहसीलदार साहेबांकडे आलो. आणि मला या ठिकाणी 100% विश्वास आहे की कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब ही आपली मागणी आणि आपल्या या ज्या काही म्हणणे आहेत या संपूर्ण पूर्ण करतील आणि त्या परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत देतील. मी या ठिकाणी लोहारावासियांना प्रामाणिकतेचा शब्द देतो की यांनी जर हे केलं नाही तर आपण या ठिकाणी काय आंदोलन करायचं त्याचा निर्णय आपण नंतर. धन्यवाद. व्यर्थ न हो किसी का नुकसान, व्यर्थ न हो बलिदान. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.